श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या 6व्या अध्यायाचे पठण आज आपण करणार आहोत. या अध्यायाच्या पठणाने शत्रूच्या मनातले आपल्याविषयीचे कपट नष्ट होते, शत्रू मित्र होतो. सुरू करूया अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयाजी क्षीरदिवासा शेषशाही कमळांचा नभोद्भाव शोभा कमळ भासा सुखविल असा रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा. पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेसी. मागील अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेने अष्टदैवत पिशाच मिळवून युद्ध केले नाथासी. यापरी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकण स्थानांत कुटाळ प्रांत आडूळ गावात येऊन राहिलं. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे, तयाच्या दर्शनाला एवढा आहे. मच्छिंद्रनाथ पै गेला. ते काळिका दैवत अति खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ते शिव हस्ताचे काळिका अस्त्र स्थापन केले महिसी. त्या अस्त्रे करुणी दैत्यव दिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले. म्हणून काळिका देवी वहिले वरदान घेईक. वेदक कामना असेल चित्ती ते वरप्रदान मागे भगवती. यरी म्हणे अपर्णपती मम कामना ऐकीजे. तव हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करून आले मी. बहुत वृक्षांते भंगिता क्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती. परी माते विश्रांती सुखवास भोगू दे. मग अवश्य म्हणून उमार मन तेथे केले तेयाचे स्थापन. ते उग्र दैवत अति म्हणून अद्यापि आहे कली माझी. त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊनी पोटी मार्गलक्षणी तयासाठी संचार करिता जाहला. देवी प्रति करुणी नमन म्हणे मायवो आश्चर्यपण. म्या मंत्र काव्य केले निपुण त्याला साह्य होई तू. तरी माझे हस्ते विराजून मम कवितो विद्या गौरवून तया उपनी वरदान कार्या उदित होई का. ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ चढला अंतकरणी. शिव हस्ते अस्त्रा लागून पूर्णाश्रम झालासे. त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तिने क्षोभले अंतकरण. प्रळय सामान जेवी जेस मुचकंद श्रमणी निद्रिस्त ते काळवण गेला तिथं. निद्रा बिघडता क्रोधानळात प्रसर झाला त्या समय. की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णू हृदय क्रोध दाटी. प्रकट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागिने टाळवाया. तेसी काळिका हृदय सरिता ओचंबळली क्रोधभरिता. मच्छिंद्र लागी मही सिंधू अर्था मिळू पाहे लगबगे. की क्रोध नोहे वडवानळ मच्छिंद्र अब्दीप अपारजळ. प्राशू पाहे उतावळ अर्थसमय जाणूनिया. म्हणे नष्ट अनिष्ट पतिता मी भोपणी श्रमले असता. त्यातची माते दुःख वार्ता शिनू पाहसी पुढारा. तुवा कवितो विद्या निर्मून माते मागसी वरप्रदान. परिवर्ण हे मजला विघ्न करू आला असी दुर्बुद्धे. अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवित स्थान. ते तू माते वरागवून शिनू पासी दुरात्मया. तरी आता ममलोचनी उभणार आहे जाय फिरोणी. ना तरी आगळे खोता करणे शासन काळ लाभसील. मी शौकरीचे अस्त्र तव करीन राहीन काय विचित्र. की करी कवळणी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूची मुद्रिका रचिली ते हिरा हिरकणी वेडका घडली. तेवी तू ते कामना स्फुरली सरसर मागारा. की वायसाचे धवळारी हंसवाळ करी चाकरी. नयाय दुराचारी इच्छुप आहे मम काष्टा. राव रंकाचे पंक्ती आला परी श्रेष्ठता त्याला. की सिंधूची कोपस्थानी ठेला नांदत की आवडीने. की दीप तेजा ते पाहुणी वास दीपचे तेजा ते करी आस. नया शक्ती असरास तव करी वसती प्रारब्धे. आला विचारिता पंडितपण तो अजा रक्षका पुसेल कोठून. नया मूर्खा जन आलासी येथे दुरात्मया. हा प्रतापी विनता सुत क्षीणचिलीट होऊनी मस्त. तयासी समता करू पाहत देवी येथे आलासी. अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसू हे काय भूता. तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया. तरी असो आता कैसे येथून जाईल अपवी मुखास. नातरी जीवितवा पावसी नाश पतंग दीपा समाजेवी. या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी. परी तैसे नोहे माझी ठाई प्रताप पाही तरी आता. अगे मित्र बिंबते असे लहान परी प्रताप तेजे परी त्रिभुवन. देवी तू ते दाखवून वश करेन ये समय. अगे प्रताप जेवी पंडुसुतांनी वायुसुता ते श्वेती दावणी. अक्षय ध्वजी बैसोनी कीर्ती केली महिवरी. की अरुण मित्रापुढी जोड देवी तू ते दावीत झाड. तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरवीन ये वेळे. देवी म्हणे भ्रष्ट परियेसी कान फाडून तू आलासी. इतक्या ते भयाते मज दावीसी परिमिन भी सर्वथा.
हाती घेऊनी करकंकन शेंदूर आलासी भाळी चर्चन परिमीन भाई भी इतुक्याने सरसर परता हे भ्रष्टा. अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवर जाण तुझा जनक. तरी तू मस्तमीन धरुनी कौतुके निर्वाह करी बाहुदराचा. तरी तुझं अस्त्रविद्या निपुण कायसा व्हावी दारिद्र्या कारुण. की अंदाचे चष्मचक्षु लावण्य सर्वथा उपयोगी दिसेना. की बहुरूपी मिरवी शूरपणा तरी ते खेळापुरते निपुण. ते दंदजाळ सांभाळून व्यवहार आव्हानी आपुला. अरे माते दाविसी उग्र रूप दंबिका ठका महाप्रताप. अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरविका. तू ते वाटेल मी महाथोर की वश केली भूते समग्र. तैसा नोहे हा व्यवहार शिवास्त्र मी. उगवली दृष्टी करुणी वाकडी पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. तेथे मशकात तव प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावी. अगा मशक धडका हानी बळे तरी का पडेल मंद्राचळ. देवी तू माते गुंगरडे केवळ निजदृष्टी आव्हानिसी. मच्छिंद्र म्हणे देवी एक बळीने वामन मानेला मशक. परिणामी पाताळ लोक निजदृष्टी दाविला. ऐसे एकता भद्रकाळी चित्तयोदान पडिले क्रोधानळी. मग प्रताप शिखा ज्वाळा माळी कवळू पाहे मच्छिंद्र. मग परम क्रोधे त्यासे बोलत म्हणे कवन प्रताप आहे तू ते. तो मज दावी मशका येथे वामन कृत्ये बळी जेवी. मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी मिरवली शिवकार्यासी. ते मज दावी अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी. अगा तरु वाढेला गगन चुंबित परिवात शस्त्रे उचंबळत. देवी तुझे पंथ आज दृष्टी पडेल की. अखे बहु जिंकिले समरांगणी. अभिमान नग वाढविला त्यांनी परी प्रारब्ध योगे करुणी छिन्न भिन्न होईल तो. ऐसे एकता भद्रकाळी तेथी झाली सिंह आरुळी. प्रकट होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले. शब्द करी अति चाट की सहस्र विजयीचा कडकडाट. की अनंत अर्क उदयात मही लागी मिरविला. ते भद्रकाळी अस्त्र पूर्ण येरी अस्त्र नव्हे ते समय प्रदान. के देव दानवांचे मरण मही लागी मिरवत असे. ते अस्त्र नव्हे बोलता वाणी की माया प्रळयींचा उदित अग्नी. सकळा शांतवनी शून्यवदनी बक्षुणे राहे पंचभूता. ऐसे ते सकळ पूर्ण की वासव शक्तीचं भगिनी दारुण. पाहती झाली ऊर्ध्वगमन तेजपंज मिरवुनी. जाऊ शब्द करीती अति अचाट खचुनी पडती गिरी कपाट. वंचळ पळता न मिळे वाट ठाई ठाई धडधडती. अष्टदिग्गज अष्टदिक्पाळ परम हडपडले शब्द तुंबळ. अति थडथडाट कापे केवळ महिलागी मिरवत असे. हेलावले समुद्रजळ हालावले सप्त पातळ. मही म्हणे मी रसातळ पाहीन असे वाटते. उरगनाथ सहस्रपणी तोही उचली सोमूर्धनी वाहू पाहे सकळ होणी रसातळ भोगाते. ऐकोणी सबळ गडगडाट वराह दंत सावरी नेठे. कुर्मपृष्ठी आपली हाटे महिलागी देत असे. ऐसे दाही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले. विकारा करुणी प्रकट वहिले महिलागी मिरवत असे. सकळ झाली हडबडाट देव तचकले स्वर्गपीठ. सोडणी राहुनी विमानपीठ अंतराळी मिरविती. अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्र नेट. म्हणे घाला येतसे अचाट जीवित्व रक्षी चौगड्या. तुवा व्यर्थ केली रळी आता माईची होईल रांगोळी. तरी तू सोगरुईने काळी स्मरणाते मिरविका. अगा जैसे वज्राशय करुण बाण अगाचे होता चूर्ण. न्याय तू मही कारण क्षीण करीसी जोगड्या. अरे हा सकळ महिपाठ तो आज कालिका करी सपाट. तरी आता काय पाहसी वाट मिरविसी कैसी जोगड्या. की धरा सबळ ती आंदोळली यावरी तळी भद्रकाळी. तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी आता मिरवीन जोगड्या. मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी परते वृश्चिक कंटकाची खाणी. दंश करिता मजलागोनी त्याला मारेन निश्चिये. मग भस्मजोळी कक्षीपुटी करे कवळूनी भस्माची मोठी. मंत्र अस्त्रा ते आणोनी पोटी वासव शक्ती जपत असे. मंत्री पाठ होता भस्माची मोठी. फेकली तेव्हा गगनपंथी तवती तत्काळ वासव शक्ती प्रकट झाली तेजस्वी. जैसे सहस्र अर्क तेजाळ की उदय पावलं भडाग्नी कोळ. काळिका विधानतम मंडळ निरसावया जात असे. काळिका कनक कश्य पूजागी मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी. स्तंभापरी भस्मची मिठ वेगी नरहरी रूपे पकडली. की परमक्रोधी वडवानळ भद्रकाळी ते समुद्र जळ. प्राशावय होता वेळ गगनपंथे जात असे. ते वासवास्त्र अर्क करीचे. भद्रकाळी शिव अस्त्र करीचे. उभय ते सवर प्रतापनगरीचे युद्धालागी मिरविले. की पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एकचंद्र. वाचस्पतीचे महात्म्य अपार उष्णा कवी मिरवितेसे. की एक मेरू एक मंदार की वायू आणि वायुकुमार. देवी भद्रकाळी वासवास्त्र गगना माझी मिरविती. की जेठिया माझी जरासंध तया भिडला भीम प्रसिद्ध. की कपी माझी सुग्रीव द्वंद्व वाली लागी भिडत असे. नया उभय शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी. लोंबी झोंबी प्राणरहिती करू पाहती एकमेका.
मग तो एकाची दंडनाट झाला सकळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविते देवता वाट चुकारपणी मिरवत असे. दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेकाते प्रहार करीत जने प्रहारे भयभीत दाही दिशा ते होती. परिती काळी अस्त्रदैवत तिने ग्रासली अशोध शक्ती ते मग अतिक्रूर होऊन उन्मत्त मच्छिंद्रावरी चालली. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्मची मुठीत मग एकादश शस्त्राते रुद्र मंत्र प्रयोगी स्मरत असे. जेणेकरून एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र काळिकास्त्र मिरविले. ते महाप्रळयकार भयंकर रूपे अनिवार ते पाताची काळिकास्त्र सुक्ती लागी प्रवर्तली. सगळा करुणी नमना नमन स्तुतीस वाळुनी खणुनी रत्न परम भक्त सुक्तीचे कारण शृंगारिले रुद्राते. ते नवरात्रांचा सुगम शृंगार भूषणई मिरवती एकादश रुद्र शांत होणी महाभद्र ऐलरूपी भावले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे फिरवित तया साह्य धुमास्त्र महांत देवी मिरवत असे. तेने करुणी धुमधुमाकार मावळला मित्र ताराचंद्र तया संधित वज्रास्त्र निज मस्तिकी भेदित असे. परिती चपळ काळिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी आपटती झाली शैली द्रिमही उत्तर दिशे काढणे. तेने घाये शैलाद्री पर्वत निमाचूर झाला नेमस्त ती साक्षात अद्याप हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची. रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देशपद पर्यंत महाद्री आहे ना अंदाज पहिलं नसे महाराजा. असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धुमास्त्र ते गिळले. ते पाहुणे मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जपत असे. ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रकारणे जे शुक्र मंत्र प्रधान संजीवनी लादली. की वसिष्ठा धेनू झाला लाभ की ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ तेवी तेत सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले. की यमालागी यमन साधले की दमालागी दमन साधले तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका रत्न मिरविले. की वज्राचे चक्र विराजमान की देवता लादले अमृतपान तेवी दत्ताने सुक्तिका रत्न मच्छिंद्रा ते मिरविले. की रत्नात मंत्रावळी देत कृपेची वरदवाळी भस्मची मोठी योजनी ते काळी प्रेक्षिता झाला मच्छिंद्र. तव ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहत प्रवेश होताची वाता कुंठित सकळ देह झापे झाला. तेने देवी विकळ झाली गगनाहोनी आदळली. तेने घाई अति व्यापली केविले दिसे मूर्छेने. परी मही पडता ऐसे वाटले की मेरू मांदर कोसळले. तेने पर्वत प्रहारे भंगिले तरु झाले रांगोळी. कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता रानोराणा दचका पावती समुच्चय जन देव दानव विस्मित. असो ती आवरण अवस्था मयी निचेष्टित झाली माता श्वेतनयनी विकळ देह हस्ता अवस्थेत मिरविली. प्राणरहित होऊ पाहे मग वेगीस मरला उमाराय तो वाघबट धावणी तरुण पाय जावनी पोचला कैलासा. जाताची सर्वण रायरी पोभाट सावध होय कैलासनाथ की शौकरीचे काळिकास्त्र अछाट संकटात ते पडले. तो हृदयी पाहे विचारून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन. मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला. येताची देखी मच्छिंद्रनाथ धावनी लगबगी अतित्वरित चरण कमळे कामनातीत मूर्तकमळ अर्पित असे. शिवरुद्रिणी नंदिकेश्वरी भाऊके कविला दशम करी पेटुनी हृदय प्रेमलहरी आळूने धरीत असे. म्हणे तानुल्या अतिथोर करुणे दाविला चमत्कार मज करीचे काळिकास्त्र आजी जिंकिले पराक्रमे. नाथ म्हणे आदिनाथा ही तत्कृपेची बोध सरिता बद्रिकाश्रमी राहुनी दत्ता श्रुत केले तुम्ही माते. षण्मास महाराजांनी रक्षुनी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त त्या प्रसन्न कुळाचे उदित माते उपिले कृपेने. शिव म्हणे बा असतू आता सावध करी काळिका दैवता. नाथ म्हणे वरदहस्ता मम मोळी स्पर्शावा. माझे मागणे आहे किंचित देवनी स्वामिनी करावे श्रुत. जैसा संजीवनीचा अर्थ शुक्र कचा फळला असे. मग सिद्ध सर्वेश वरद मावळी म्हणे कोण कामना उचित झाली. तदनु अर्थ ये काळी लादरसी तू वद वत्सा. नाथ म्हणे पंचवक्त्रा कवित्व करविले साबरी पवित्र. त्याते वर देवनी वरद पात्रा काळिकास्त्र मिरवावे. जैसे तवकरी बहुदिवस बसूनी अमित केले कार्य असं तेवे माझे वक्त्र असं काळिकेने बसावे. जे जे कार्य लागे माते तदनु कार्य व्हावे सरते आणि पुढेही मंत्री कार्य ते उपयोग व्हावा जयासी. ऐसे ये रीती वरदान त्याला जरी प्रसन्न होऊन तरी कामना समाधान निजदेही नांदेल अवश्य म्हणून उभार मन. काळिका तत्करी औपिन परिया समय जीवित्व दान काळिके ते स्वीकारी. यापरी मीही उमानात तत्कर्याचे आहे उदित तैसे म्हणून एक कर्तळीद्वरित भाषा घेतली मच्छिंद्रे. मग चरणी माथा ठेवून भस्मची मोठी घेऊन वातास्त्र मंत्र आकर्षण जपून बोलत असे वैखरी. पूर्ण पाठ वैखरीसी होतास भस्मची मिठी फेकी तत्वता. त्याने हतकत होऊन सर्वता काळिका देवी उठली. उठून बसली सावध होऊन दाही दिशाने पाहिणे आळणी. तो अकस्मात शूळ पाणी आपले दृष्टी देखिला.
मग लगबगे येऊनी त्वरित शिवपदी मोळी सज्ज करीत म्हणे महाराज आदिनाथ आजी जीवित होता दिदले जैसे होय सर्पसत्रास तोही मिरवलास तिकत्यास तेवी आज मामा प्राणास रक्षित झालासे आदिनाथा की भस्मासुराच्या पवनवाती आपण पडिला होता व्यावृत्ती तेथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपा प्रात्री मिरविला की शक्तिघाते सुमित्रा सुत पुढे होता रघुनाथ विकट होता हनुमंत प्रसन्न त्याते झालासे की प्रल्हादाच्या कैवेरासी नरहरी धावला ते उद्देशी नये आज तो मस्पाशी मिरविलास की कृपेने ऐसे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी परी मने दक्ष जावी मम मागणे आहे एक देशील जरी कृपा करुणा तरी तुझ देन नागरत्न देवी म्हणे उमा मरण अर्थ कोणता बोलवा शिवा म्हणे बहुदिवस ममकरी विराजलीस आता येऊनी मच्छिंद्र दास जगोपकारी बसावे याची मागणे माझे आहे तव कृपा करुणी मज द्यावे हे वचन ऐकुनी महामाय गदगद हसन्नली म्हणे महाराजा पायांपासी मी म्हणावी ते तुमची दासी इतके गुह्य धरुणी मानसी दान मागता हे काय जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण इतके गुह्य धरून दान म्हणणे व निश्चित हे जैसा वाचस्पती ज्ञान चाड अजरक्षका पुसे कोड नये माझे अपाड जल्पसी की महाराजा की उड्डाण कराव्या अर्थी गोलांगुळा स्तवी मारुती नय मम प्रयुक्ती जल्पता की महाराजा की पियुष मृत्यू निवारण स्तविता झाला बळीरस की टक्याकरता माहीपरी वितसे धडाढ्याला नय अपर्णापती गौप्य धरुणी करीती विनंती परिहेश लाखे सेवकाप्रती कदाकाळी साजेन तरी आता असो ऐसे मान्य करीन स्वामी शब्दास मग बोलोनी मच्छिंद्रास जननी हृदय कवळीला म्हणे 12 एकवचन साबरी विद्या कविरत्न जेथे येईल माझे नाम तेथे जाय मी असे कवनार्थी असो कैसे मी प्रवर्तवनी उच्चारास ऐसे करतल देवनी भाष्य समाधानी मिरविले मच्छिंद्र आणि उमानाथ देवीने ठेवूनी 3 रात्र मग स्नेहसंपन्न बोलत मच्छिंद्रनाथा ओढविले या उपरी शिवेदेवीचं पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपेओपनी अतिगौरवी शुल्लपाणी स्वस्थानासी जात असे मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बोळवणी स्वस्थाना येत शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटूनी यापरी तेथून मच्छिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीत तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत गदातीर्थी पातला गदातीर्थी करुणी स्नान येत हरेश्वर दर्शन करणे ते कथा वर्तेले रसाळपूर्ण पुढील अध्याय वधू आता शिवसुत विद्रवीर भद्र महाजेठी प्रतापरुद्र तया ते भेटता नाथ मच्छिंद्र समरंगणी मिरविती असो येवनी त्या प्रसंगी आता भावे पूजिली काळिका देविता तरी पठणे प्रसन्न उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल पुढे मंत्रपुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाठी पुढे चेडे जारणा लोटी मरण भीती बाधेना हा अध्याय नित्य पठण करील तो इतक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय गृही पाळील कधीही पिढ्या त्यासी न होय आणि कोणासही जगी अंतवता काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसंग श्रवणे पडता श्रम होईल ती मुष्टी ऐसे गोरक्षाचे कथन वदला आहे किमयागिरी ग्रंथाकारण तरी जन हो विश्वास धरून ग्रंथसंग्रही पाळावा हा ग्रंथ म्हणालोगलीच वाणी तरी नोहे आहे अमृत संजीवनी पहा सिद्धाची वागवानी श्री गोरक्षे कथियेली तरी विश्वास धरून चित्ता प्रचित घ्यावी पठन करिता नाहीतरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की या उपरी अर्थार्थी उगेची निंदल ग्रंथाप्रती तयाचा निर्वंश पावनी क्षिती यमपूर्वी वसेतो तरी श्रोते हो भाविक जन तुम्हा सांगतो एकच वचन भावविश्वासा करा रोहन सकळ स्वार्था पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगी मिरवले सत्यवदनी विश्वासुख तरी जगा माझी धोंडी सुत मालून हरे वंशात विश्वास झाले ब्रह्मी व्यक्त संतपदी भावार्थ स्वस्ती श्री भक्ती कथा सार समकत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसुत भाविक चतुर षष्टाध्याय गौढ अध्याय 6 ओळ्या 160 श्रीकृष्णार्पण मस्तो शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार षष्ठाध्याय समाप्त हरि ओम.